आणि यानंतर मुंबईतून एक बातमी आहे, बातमी सविस्तर पाहूया। मुंबईतल्या भांडूप मधल्या एका नामांकित शाळेत 10 ते 11 वर्षाच्या 3 मुलींसोबत गैरवर्तन केल्याची घटना घडली आहे। शाळेच्या लिफ्ट मेकॅनिकनं गैरवर्तन केल्याचा आरोप आहे। पालकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करत आरोपी लिफ्ट मेकॅनिकला अटक केली आहे आणि पालकांच्या दबावानंतर शाळेनं लिफ्ट मेकॅनिक विरोधात कारवाई केल्याचंही समजतंय। भांडूपमधल्या एका नामांकित शाळेतला हा प्रकार आहे। 10 ते 11 वर्षांच्या 3 मुलींसोबत एका लिफ्ट मेकॅनिकनं गैरवर्तन केल्याचं कळतंय। पालकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी सध्या पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपी लिफ्ट मेकॅनिकला अटक देखील केलेली आहे। पालकांच्या दबावानंतर शाळेनं सुद्धा या लिफ्ट मेकॅनिकवरती कारवाई केल्याचं कळतंय। पण गेल्या काही दिवसांपासून शाळेमधल्या विद्यार्थिनींवर होणारे अशा प्रकारचे अत्याचार किंवा त्यांच्यासोबत होणारे हे गैरवर्तन ह्या घटना चिंता वाढवणाऱ्या आहेत। शाळांनी आणि पालकांनी देखील या सगळ्या प्रकरणी सतर्कता बाळगणं आणि आवश्यक त्या उपाययोजना करणं तितकंच गरजेचं आहे। शाळेच्या लिफ्ट मेकॅनिकनं 10 ते 11 वर्षांच्या 3 मुलींसोबत गैरवर्तन केलंय। भांडूपमधल्या एका नामांकित शाळेतला हा प्रकार असल्याचं कळतंय। पालकांनी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपी लिफ्ट मेकॅनिकला अटक केल्याचं कळतंय। तर शाळेनं देखील या लिफ्ट मेकॅनिक विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे, त्याच्यावर कारवाई केल्याची देखील माहिती सध्या मिळतेय। मृत्युंजय सिंग आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। मृत्युंजय, प्रज्ञा, ही जे आपण बदलापूरची घटना बघितली, आता तशाच प्रकारच्या एक घटना मुंबईत घडलेला आहे। मुंबईत भांडूप या परिसरात एक मोठा इंटरनॅशनल स्कूल आहे। त्या शाळेत 3 मुलींसोबत छेडछाडचं प्रकरण समोर आलंय आणि ही जी मुली आहेत ती 10 वर्षाची आणि 11 वर्षाची आहेत। जेव्हा 27 तारखेला सकाळी 10 वाजता ते 1:30 वाजताच्या दरम्यान जेव्हा मुली शाळेत होती आणि योगा प्रॅक्टिस करत होती, त्याच दरम्यान बिल्डिंगच्या बेसमेंटमध्ये एक जो लिफ्ट मेंटेनन्सचा कर्मचारी होता तो तिकडे गेला आणि मुलींची छेडछाड केला। तेव्हा एका मुलीने जाऊन आपल्या शिक्षकाला हे सांगितलं आणि जेव्हा सीसीटीव्हीची तपासणी केली गेली, त्या सीसीटीव्हीमध्ये समोर आला की हा जो लिफ्ट मेंटेनन्सचा कर्मचारी आहे तो मुलींची छेडछाड करतोय। एक नव्हे तर 3 मुलींची छेडछाड करतोय, काही अश्लील इशारे करतोय। याबाबत शिक्षकाने तो लिफ्ट जो मेंटेनन्सचा कर्मचारी होता त्याला पकडून ठेवला आणि पोलिसांना सूचना देण्यात आली। जेव्हा सीसीटीव्हीची जे व्हिडिओज आहेत ते समोर आहे, यामध्ये निष्पन्न झाला की जो आरोपी आहे तो मुलींची छेडछाड करतोय, तेव्हा त्याला अटक करण्यात आलेला आहे। हा जो आरोपी आहे, आरोपी मूळ ओडिशाचा राहणारा आरोपी आहे। हा थर्ड पार्टी कर्मचारी आहे। तो ठाणे जिल्ह्यात राहतो आणि लिफ्ट मेंटेनन्स करण्यासाठी तो इकडे आला होता। महत्वाचं असं की जो बिल्डिंगचा जो स्कूलच्या इमारतचा बिल्डिंग आहे, याचा जो लिफ्ट आहे तो ग्राउंड फ्लोअरवर बंद होतो। तरी सुद्धा त्याने ती लिफ्ट बेसमेंट पर्यंत नेली आणि तिकडे ज्या 3 मुली होत्या त्यांच्यासोबत त्याने गैरवर्तन केलं। या प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे। मृत्युंजय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। आणि यानंतर पुन्हा एकदा बातम्यांचा वेगवान आढावा पुढे सुरू ठेवूया। ईव्हीएमच्या समर्थनार्थ